एका ब्राह्मणाची कथा आली. 2 ब्राह्मण काशीला जात असताना एकाचं मन एका वासनेकडे ओढालं. वेश्याचं घर होतं तिथे, त्याला राहावलं नाहीये, तो गेलाय तिच्याकडे. पण दुसरा ब्राह्मण म्हटला, बाबा असं चालत नाहीये, देवाकडे चाललोय तर देवाकडे जावं, मध्ये असं गुंतू नये. तो गेला देवाकडे काशीला. ताकद लक्षात घ्या, दोघांचा नाही कालांतराने मृत्यू झालाय. लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केलंय, जे ठरलंय ते होणारच आहे. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहितंय. म्हणूनच जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. बरं का आनंदवाडीच्या माय मावल्या, येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे, तुम्ही लेकरू जन्मल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. दाखवायचं ना, का नाही दाखवायचं? पण काही धर्म पाळून सोशल मीडिया वापरायची, दणक्या वापरा. पोस्ट टाकायच्या, 100, 1000 टाका, लाख टाका, कोटी टाका, पण त्या पोस्ट मध्ये आपला धर्म, आपली माती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन झालं पाहिजे अशी पोस्ट प्रत्येकाच्या डोळ्यात खुपेपर्यंत टाका. टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवा, नाही तुम्ही वाजवताय पण उपकार करताय. दर घे, दर घे, दर आली आमच्या गावात, दर घे, दर घे, टाळी पाहिजे तुला, घे दर, दर घे, दर घे, घे. दान करताय बेकाराला. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, बाबा बळे आकडे ये रविना कळे, करतरी आवळे तैसा हरी, काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. काही लागत नाही, शुद्ध भाव लागतो. आणि तुम्ही ज्या मंडपात बसलाय ना मायबाप, तुम्हाला वाटत असेल हे सोपं आहे, पण मला सांगा, हे आनंदवाडीच्या भागात एवढीच माणसं आहेत का? एवढीच आहेत का? बोलत जा. हे काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. आणि तुम्हाला वाईट वाटायला हे न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल, बोलत जा. एवढीच माणसं आहेत का? जास्त आहेत की नाही बाबा? एवढीच मंडपात का आली? काहीतरी कारण असेल की नाही? एवढेच पुण्यवान आहेत जी मंडपात आली, कारण यांचं पुण्य यांना मंडपात घेऊन आलं. ही ताकद लक्षात घ्या. इथे कोणालाही जागा मिळत नाही. एवढं बोलून सुद्धा 2-4 दटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. काय नाही, त्याला माझी जिरवायची. ती कीर्तन झाला मित्राला म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती टाळ्या वाजव वाजव, अख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. ऍटिट्यूड कशाचा दाद्या? 7 कोटी घर सोन्याची रावणाची, 7 कोटी एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, असे 350 ते 400 चौकटी असणार एक घर, आणि अशी 7 कोटी घर सोन्याची. बर का, धोंड्याचा महिना 7 कोटी, अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो, लाडाचा जावाई गेला सासरवाडी. जगाच्या मालकानं अक्षरधन दिलं, आयुष्यभर नाम घेतलं तरी उपकार फिटणार नाहीत दादा. विचार करा कधीतरी गांभीर्याने. 7 कोटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी, बाळांपण ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं, त्याला ठेवावं लागलं. तसल्याला भजन करावं लागलं. असल्याचं काय खरे? अरे 2 BHK आपला, गाड्या बी हप्त्यावर आहे आपल्या, कुत्र खात नाही आपल्याला गावात, ज्ञानाचा तर विचारच करू नका, तिळ मात्रही नाही आपल्याकडे, तरी सुद्धा एवढा गर्व करता कशाचा? नवल वाटतं कधी कधी या विषयाकडे. हा मंडप जो आहे ना, वाटत जरी छान साधा असलं ना, तर याच्यात ताकद इतकी आहे. महाराज वर्णन करतात, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग, कीर्तनाची जागा कीर्तनाचा
ती जागा कीर्तनाची आहे. बसलेल्या माणसाला देव करायची ताकद या कीर्तनात आहे. जगृत तुकोबाराय कीर्तन करावे आणि नायगाव मध्ये मिलेला पोरगा उठून उभा राहावा हे सामर्थ्य या कीर्तनात आहे. खट नट कसाही असावा नाही तया बिन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. कर्मात बांधलेल्या माणसाला ही ताकद सुखाची परमात्मा प्राप्तीची इतकी ताकद या कीर्तनात आहे. तरी मला कधी कधी नवल वाटतं लोकांना कळत का नाही. मग त्याचंही कारण आहे. काही माणसं म्हणते ताई निघालो कीर्तनाला पण आलो नाही. काही म्हणते आलतो पण बसलो नाही. काही म्हणले बसलो पण मधनच गेलो पण आलता. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. हे मी नाही म्हणत बरं. नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हिताच्या आड उभाय ते तर पाप आहे. मायबाप कळत नाही वेड्या पाप आहे. धर्म समजत नाही पाप आहे. भजन आवडत नाही पाप आहे. एखाद्या मुलीला विचारलं ना का ग माय हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड लाईफस्टाईल आहे तुझी श्रीमंत घरात जन्माला आलीस पण कधी भजन करताना दिसली नाही. ती फार सुशिक्षित पद्धतीने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तू झोपलेली असेल अख्खं घर रडत असेल हे सामर्थ्याने सांगतो. देव मानतोय म्हणून चाललाय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्यम चतुर्विधम. अरे अर्जुना चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं तर सोड. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आगडी म्हणून वास करतो तो मी विठ्ठल. तो मी जगदीश्वर. तो मी राम. तो मी कृष्ण. जर तो नसता तर अन्न पचलंही नसतं. पचवणारा सुद्धा माझा पांडुरंग आहे. तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देत. जगवतोही तोच रे. चाले शरीर कोणाचे असते कोण बोलवी ते हरवीन देखवी ऐकवी एक नारायण. हे सगळं त्याच्याच मर्जीने चाललंय. पण कुठल्या बेसिसवर माणसं भगवंताचं अस्तित्व नाकारतात देव जाणे. पण शेवटी आमचे माऊली म्हटले हरकत नाही. नाही देवाच्या दारात थांबावंसं वाटत नाही मंदिराकडे यावंसं वाटत हरकत नाही. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला काहीतरी उत्तर आहे. नाही जमत काहीच हरकत नाही. तुम्ही बंधनाने बांधलेली आहात. प्रथम आहे कर्म द्वितीय संसार तृतीय वासना चतुर्थ जन्म मृत्यू. दुसरं गुंतलेला आहे माणूस वासनेत. वासनेच्या संगे नको जाऊ. तिसरा आहे तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावामी नचरात पार्थमया विशुद्ध चेतसा. आणि चौथं आहे पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्म जठरय शरणम इन संसारे बहुदस्तारे कृपया पारे पायी पारे. पर्याय एकच आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज भज नाही भज भज. ती भज वेगळं आणि ही भज वेगळं. भज वेगळं आणि भज वेगळं. भज गोविंदम याचा अर्थ आम्ही देवाला भजतोय चिंततोय स्मरतोय आणि त्याच्या स्मरणाने अवघाची संसार सुखाचा त्याच्या स्मरणाने अवघेची त्रैलोक्य आनंदाची त्याच्या स्मरणाने सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता ज्याच्यापासून वासना निर्माण होतीये ते मन स्थिर आहे. ज्या संसारात आहोत तो संसार सुखाचा आहे आणि जन्म मृत्यूचं बंधन पडलंय तेही तळतय. इतकी ताकद हरिमुखे कळतायत. 4 बंधन. कर्म संपतंय. कर्माने बांधलं जाऊ शकत नाही. ज्या वेळेस आपण नामचिंतक होतो नामधारक होतो नका जाबूत या कावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्रावरती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती. त्याला कर्माचं बंधन लावायची ताकद नाही. कर्म गेलं. जन्म मृत्यू दूत सांगत से यमा दिंडी पुढे झाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. काळाला नागडं करायची ताकद नामचिंतनात आहे. राहिली वासना. अरे महाराज नुसतं पंढरीत जावं. वासना सहित माणूस सुद्धा वासना विरहित होतो. फक्त रूप त्या विठ्ठलाचं बघावं. सगळी वासना संपते कारण जगात
पांडुरंग. जेव्हा अयोध्येच्या मूर्तीचं पहिल्यांदा स्वरूप पाहिलं, पहिल्यांदा आश्रम महाराज असं वाटलं तिथं जाऊन मिठी मारावी. काय देखणा देव आहे. म्हणजे देवाला असं एवढं देखणं दाखवता येतं जे साक्षात माझा राम किती देखणा असं. 5.5 वर्षाचं रामलल्लाचं ते स्वरूप डोळ्याला इतकं भवतंय की बऱ्याच जणांच्या प्रोफाईल आणि डीपी आता फक्त रामाच्याच आहे. कारण त्यालाही कळलं आपल्या बायकोपेक्षा ना आपल्यापेक्षा तो सुंदर आहे. आजपर्यंत जोडीचा ठेवला होता पण आता रामाचा ठेवलाय. आजपर्यंत स्वतःचा ठेवला होता पण आता रामाचा ठेवलाय. काय देखणं होते स्वरूप. शंकराचार्य वर्णन करतात ना, अधरम मैथुरम वैतरणम मैथुरम नयनम मैथुरम हसतं मैथुरम हृदयम शंकराचार्यांचं वर्णन आज खऱ्या अर्थाने सुपूर्त झाल्यासारखं. काय गोड वर्णन आहे देवाचं. देवा तुझ्याकडे बघावं. नयन गोड आहेत, हृदय गोड आहे, मन गोड आहे, चरण गोड आहेत. अरे तू चालला तरी गोड आहे, तू बोलला तरी गोड आहे, तू हसला तरी गोड आहे. तुझं सर्वस्व मधुराधिपती रखिलम मधुरम. तुझं राखणं सुद्धा गोड आहे, तुझं सांभाळणं सुद्धा गोड आहे. देवाचं सांभाळणं फार गोड. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. आम्हाला काय करायचं, क्षणभर वेळ द्यायचा. कर्मातनं सोडवतं, संसारातलं अडकवलेलं काढतं, भवसागराला पार करायची ताकद देतं, वासना विरहित करतोय आणि जन्म मृत्यूचं बंधनही टाळतोय. इतकी ताकद हरिमुखे त्याच्यात आहे. मग आता खरं सांगू का, ही 4 बंधनं ज्याला लागली आम्ही त्याचा विचारच करत नाहीये. षडविकार ज्याला लागले, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, आम्ही त्याचा विचारच करत नाहीये. माऊली म्हणतात भगवंताच्या दारात क्षणभर थांबावं. कारण संसारिक माणसं आहेत ना तुम्ही, कारण देता ना तुम्ही संसारिक आहात म्हणून. काम आहे मला, धंदा आहे मला, लेकरत मला, बाळत मला, शेती असते मला, कारण देता ना तुम्ही. माऊली म्हणतात हरकत नाही, ताकद लक्षात घ्या. हरिपाठ आहे तेने मुक्ती साधणाऱ्यातले आपण मुक्ती साधत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी पायाची उपाधी धम्म धर्म. माऊली वर्णन करतात धम्म म्हणजे असत्य. विनाकारण मुक्तीच्या नादी लागू नका, मोक्षाच्या नादी लागू नका. कारण आपल्याकडे पुनरपी जननम पाहिजे. कारण आपल्याला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे घेई नवी जन्म. याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. आम्ही मुक्तीची अपेक्षा करत नाही. तेने तो कोणतरी बोलताय, आमच्यातला नाहीये. त्याने साधल्या आम्ही मुक्ती किंवा आम्ही मुक्ती साधलेल्या असं तुकोबरांचं ज्ञानोबरांचं वर्णन असतं. तेने तो बोलताय ज्याने साधल्या त्यांनी साधल्या, ज्या पद्धतीनं साधल्या त्या पद्धती आम्हाला स्वीकारायची गरज, आम्हाला तपश्चर्या करायची गरज, आम्हाला योग करायची गरज नाहीये. आम्हाला काहीच करायची गरज नाही. ज्यांनी ज्या पद्धतीनं साधल्या त्या पद्धतीनं साधल्या. मी तुम्हाला सांगतोय कशा साधायच्या. ज्यांनी साधल्या त्यांचा विचार मी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला माझ्या सामर्थ्यावर सांगतोय. माऊली सांगतात तुम्ही भगवंताच्या दारात गेल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं वर्णन नाहीये. सामर्थ्य लक्षात घ्या माऊलींच्या शब्दाचं. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे असं माऊलींचं वर्णन आहे. ज्याने साधल्या त्यांनी साधल्या. आम्ही त्यांचा विचार करत नाही. आम्ही जिथे आहोत आसोनी संसारी. कारण जर मुक्ती साधली गेली असती तर आसोनी संसारी वर्णन आलं नसतं. देवाची हे द्वारी एवढंच वर्णन आलं असतं. आसोनी संसारी हे वर्णन आलंय. याचा अर्थ आम्ही तिथे आहोत, तिथून सुटलोय का? बिलकुल नाही. तिथेच आहेत आम्ही. कुठे? संसारात आहे. कारण सुटायची आमच्यात ताकद. माऊली म्हणले गरज नाही. ताकद नाही म्हणण्यापेक्षा गरज